सीसीआयच्या कर्मचाऱ्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना त्रास. स्पॉट बुकिंग व कापूस खरेदी केंद्र सीसीआयकडून बंद. सीसीआयकडून कापूस खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल घरात होऊन सीसीआयकडून स्पॉट बुकिंग व कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची झरी तालुका काँग्रेस पक्षाकडून मागणी. झरी तालुक्यामध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरदापूर व मुकुटबन येथे असून दोन्हीही कापूस खरेदी केंद्र मागील काही दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बंद आहे. सदर कापूस खरेदी केंद्र तात्काळ चालू करण्यात यावे यासाठी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ बुरेवार यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार श्री अक्षय रासने यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे. तालुक्यात अनेक कापूस खरेदी केंद्र असून सीसीआयचे मात्र 2च खरेदी केंद्र आहे. त्या खरेदी केंद्रामध्ये स्पॉट बुकिंग कधी चालू कधी बंद करीत असल्याचा प्रकार तेथील कर्मचाऱ्याकडून वारंवार होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरीच पण होऊन आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 25 दिवसाच्या खरेदीमध्ये 9 दिवस कापूस खरेदी केंद्र बंद होते व त्या 16 दिवसामध्ये केवळ 7885 क्विंटलची खरेदी करण्यात आली. कापूस खराब आहे असे सांगून शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरून परत पाठवण्याचा प्रकार सीसीआयच्या कर्मचाऱ्याकडून होत आहे. केंद्र सरकारने मार्च 15 पर्यंत कापूस खरेदी केंद्राला मुदतवाढ दिली, परंतु ती मुदतवाढ न ठेवता शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करण्यात यावी असेही मागणी करण्यात आली. तेव्हा तात्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनातून इशारा दिला आहे. त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू भाऊ कासावार, माजी समाज कल्याण सभापती प्रकाश भाऊ कासावार, प्रकाश भाऊ मॅकलवार, सुरेंद्र भाऊ गेडाम, तालुका उपाध्यक्ष भगवान चुकलवार, विठ्ठल गिजेवार, गंगाधर आत्राम, सुभाष कुडमेथे, नागोराव उरवते, मिथुन सोयाम, वसंत राडेवार, देवराव जिद्देवार, दत्ता बडगेवार, गणपत मोरेवार, शिवदास पुरके, नंदू भाऊ किनाके, नामदेव दुधबावणे, बापूराव जिन्नावार, पिंटू पोतराजवार, टीना कावडे, शुभम तुडमवार व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संदीप भाऊ बुरेवार यांच्या कार्यालय दिल्ली येथे अधिवेशन चालू असून त्या अधिवेशनात खासदार प्रतिभाताई धानोरकर व्यस्त असून सुद्धा जरी तालुक्यातील सीसीआय खरेदी बंद आहे याची माहिती दूरध्वनीवरून दिली असता त्यांनी संबंधित ग्रेडला फोन करून स्पॉट बुकिंग करण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून घरी येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रामध्ये स्पॉट बुकिंग सुरू करण्यात आली आहे. जरी तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. जरी तालुका अध्यक्ष संदीप बुरेवार यांनी माहिती दिली आहे.